आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा। त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, कांदा आणि मिरची। खरडा बनवूया आपण। कढई गरम झाले, प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया। बघू शकता शेंगदाणे चांगले भाजलेत, काढून घेऊया आपण। की आपण मिरची भाजून घेणार आहोत। मिरची न तेल टाकता पहिल्यांदा भाजून घ्यायची। तेल टाकूया आपण। थोडंसं तेल टाकायचं आहे, फक्त भाजायचं आहे, तळायचं नाही आहे। तेल टाकायचं नाही आहे, आपण मिरची भाजलेलं तेल आहे ना त्याच्यामध्ये फक्त भाजून घ्यायचं आहे। लसूण आणि कांदा, वरून तेल टाकायचं। बघू शकता कांदा लसूण भाजलेला आहे। जास्त काळपट होईपर्यंत भाजायचं नाही, त्याचा वल्ला जो आहे अर्क तो लागला पाहिजे। आता आपण शेंगदाणे, कांदा, लसूण आणि मिरची जे काय आपण भाजून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण तो ठेचा बनवायचा। हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरला मायनसमध्ये फिरवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। बघू शकता मायनसमध्ये फिरवले मी। त्यामध्ये आपण तेल घातले नव्हतं। हे पूर्ण झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपला हा ठेचा आहे 4 दिवस तरी टिकतो आणि फ्रीजमध्ये 8 दिवस टिकतो। अशा प्रकारे आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सांगा हा व्हिडिओ माझा कुठेपर्यंत पोहोचतोय।